सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला, तर दुसरा युवक अतिगंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जवळच्याच CNS हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अपघात सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान घडला. अभिषेक हेगलाडे, वय 21, राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव असून जखमीचे नाव सुदर्शन काळे असून हा सुद्धा राहणार देगाव असे आहे. मयत व जखमी युवक हे दोघे शाईन क्रमांक MS13DR 2098 या गाडीवरून सोलापूरकडून देवगावकडे जात होते. ते दोघे कोयनानगर जवळ आल्यावर समोरून MS13DN 4815 ही TVS एक्सेल गाडी आडवी आली. त्या गाडीवरील माणसाला वाचवण्याच्या नादात या दोघांनी कट मारला असता बॅलन्स जाऊन ते रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिवायडरला जाऊन धडकले. मयत युवक अभिषेकचे डोके सोलार लॅम्पला खांबाला जाऊन धडकले आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. तर दुसरा युवक सुदर्शन काळे तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. जखमी युवकाला उपचारासाठी CNS हॉस्पिटलकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकर यांच्यासह देगाव येथील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाल्याचे चित्र होते. त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे.